या वर्षीचा वर्ल्ड कप हा खरंच फिक्स्ड आहे. कारण कालच्या मॅचमध्ये ज्याने कोणी रॉड्रीऐवजी लमीन यमालला मॅन ऑफ द मॅच द्यायचा निर्णय घेतला, अशा माणसांनी FIFAमध्ये काम केलंच नाही पाहिजे. तर कालच्या मॅचमध्ये स्पेनने बेल्जियमला 2-1 असं हरवलं आणि ते आता सेमीफायनलमध्ये गेले आहे. पण मला या मॅचच्या रिझल्टऐवजी किंवा स्पेनच्या टीमऐवजी एका प्लेयरबद्दल बोलायचं आणि तो म्हणजे रॉड्री. रॉड्रीने 2024 साली बॅलन डॉर जिंकला आणि त्यानंतर त्याचा फॉर्म मॅन सिटीसाठी असो किंवा स्पेनसाठी असो, तेवढा जास्त भारी नव्हता. तो या काळामध्ये मोस्टली इंजर्ड पण होता. पण या वर्ल्ड कपमध्ये त्याचा डिफेन्सिव्ह परफॉर्मन्स असो किंवा त्याचे लाईन ब्रेकिंग पास करून अटॅकमधला प्ले असो आणि या सर्वामध्ये आपल्याला एक 2024 चा बॅलन डॉर विनर रॉड्री परत कुठेतरी सापडलाय आणि या टुर्नामेंटमध्ये रॉड्री हा खूप भन्नाट लेव्हलला परफॉर्म करतोय. ही स्पेनची टीम लमीन यमालपेक्षा जास्त रॉड्रीची टीम अशी वाटतेय आणि ही स्पेनच्या टीमचा फेस जरी लमीन यमाल असला तरी या वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये रॉड्री आणि पाउ कुबार्सी हे स्पेनचे 2 खूप भारी प्लेयर आहेत. या दोघांनी स्पेनच्या पूर्ण मॅचेसमध्ये खूप भारी परफॉर्म केलंय आणि या फ्रान्स विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये स्पेनची मिडफील्ड फ्रान्सच्या मिडफील्ड बरोबर कशी बॅटल करते किंवा रॉड्री या मॅचमध्ये कसा परफॉर्म करतो, हे बघायला मी जास्त एक्साइटेड आहे. आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं रॉड्री आणि स्पेनची ही टीम फ्रान्सच्या टीमला सेमीफायनलमध्ये हरवून फायनलमध्ये जाईल का? आणि फुटबॉल सबटेक्स्टला अशा कंटेंटसाठी फॉलो करा.